आमच्या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी ऐकवलं, एक चांगला ट्रॅक त्यांना ऐकवला। जे समोर प्रेक्षक बसलेत त्या पांढऱ्या फितीच्या आतमध्ये बाउंड्री लाईनला चिटकून जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की आपण पाठीमागे बसून घ्या। आयोजकांकडून सूचना येते पाठीमागे मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्याला सन्मानपूर्वक आम्ही विनंती करतोय की आपण पाठीमागे बसून घ्या, कारण आपल्याला पाठीमागे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। एक चांगलं आयोजन आहे। अगदी या टेकडीच्या कुशीमध्ये असलेलं हे मैदान, जय हनुमान मसोबा मैदान, नारपोलीचं हे ग्राउंड आणि या सुसज्ज अशा क्रीडांगणावरती एक फार चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते। स्क्रीनवरती पाहतोय आपण आमचे सगळे पाहुणे, दीपक शेठ पाटील जे माजी सरपंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं या ग्रामपंचायतीमध्ये, त्याचबरोबरीनं कसळखंडचे आमचे पाहुणे, सगळे पाहुणे या स्क्रीनवरती आपण पाहतोय। मॅचच्या दिशेने जाऊयात। ज्या ठिकाणी टॉस जिंकला दिनेश पाटीलनं पहिल्यांदा बॅट फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी बापदेव सांगडेपाली संघाला। मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि वैभव भोपी ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रशांत दिघे। आणि एक विनंती करेन सगळ्या कॅप्टनला की जो 12वा प्रतिनिधी आपण पाठवतो ना त्याला सगळ्या खेळाडूंची व्यवस्थित नावं माहिती असली पाहिजेत, कारण नावांमध्ये जर जमलिंग झालं तर शेवटला मग स्कोरिंग मध्ये थोडासा फॉल्ट येतो, एरर येतो, तो आपल्याला टाळायचा आहे। तर 12वा प्लेयरला सगळ्या खेळाडूंची नावं माहिती असतील तर फार बरं होईल। तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात। प्रशांत दिघे सोमटण्याचा हा गोलंदाज आहे, त्याच्या हातामध्ये पहिलं षटक दिलं गेलंय। मागच्या मॅचचा हिरो या स्पर्धेमध्ये आज ज्याच्या नावावरती एक अर्धशतक आहे तो वैभव भोपी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये। सांगडेपाली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की 12th मॅन लगेच कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे, कॉल दिला जाणार नाही। एक धाव या चेंडूवरती आली आहे। डावखुरी हाताचा प्रशांत लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं समोरच्या अँगलला गोलंदाजी करतो आहे आणि वैभव भोपी सांगड्याचा खेळाडू आहे। दुसऱ्या बाजूला पालीचा रोहित पाटील, दोन्हीही आक्रमक बॅट्समन पाहायला मिळत आहेत। चांगला फटका मिड विकेट मध्ये, गॅप आहे, गॅपचा पुरेपूर फायदा उचलतो आहे, बॉलला ढकललंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, रोहितच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार। रिस्ट्रिक्शनचं हे षटक आहे, क्षेत्ररक्षणावरती मर्यादा असलेलं हे षटक आहे आणि गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरलाय। चांगली गोलंदाजी, या वेळेला डॉट बॉल आलाय, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, परंतु तदनंतर कमबॅक मात्र पाहायला मिळतोय ते गोलंदाज प्रशांतचं। 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत। चांगला बॉल ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेरचं कॉरिडॉर या ठिकाणी चूज केलंय बॉलला डिलिव्हर करत असताना। चांगली गोलंदाजी होती। याच दरम्यान भातान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत शेठ भोईर यांचं आगमन होतोय, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। 40गाव प्रीमियर लीग मध्ये वाईडला रिव्ह्यू नसेल, अंपायर कॉल इज अ फायनल कॉल, अंपायर डिसिजन इज अ फायनल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। प्रशांत चांगली गोलंदाजी करतो, बाहेर बॉल ठेवतोय, वाईडिश यॉर्कर बॉलिंग करतोय, परंतु आता मात्र अँगल होणारा बॉल। डावखुरी हाताचा गोलंदाज, त्याला एक नॅचरल स्विंग असतो असं म्हणतात, टप्पा पडल्यानंतर आता मात्र जास्त बॉल बाहेर निघाला, वाईड बॉलचा इशारा आला आणि वाईडच्या रूपानं आणखीन एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते। चांगली गोलंदाजी, परंतु लगातार 2 चेंडू वाईड आलेत, 2 बॉल वाईड आलेत। वाईडच्या रूपानं एकूण धावसंख्या होतीये 7। ही मॅच जिंकणारी टीम डायरेक्टली सुपर 12 साठी क्वालिफाय होणार आहे। सुपर 12चं तिकीट मिळणार आहे।
मोठी मॅच आहे. रोहितचा हा पॅटर्न स्ट्रोक समोरच्या रिजन मध्ये जमिनीला समांतर षटकार. रिप्ले मध्ये देखील पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक. एलिव्हेशन फार चांगलं दिलं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सायुरी 11 जय बापदेव सांगडेपाली संघाच्या धावफलकावरती धावा आल्यात त्या 17. बादशाह सोडा सायुरी 11 जय बापदेव सांगडेपाली संघ एका चांगल्या पोझिशन मध्ये आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये मागच्या मॅचचा हिरो फायपर घेणारा दिनेश पाटील गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकणारा वैभव भोपी त्याच्या समोर असेल. दोन मोठ्या खेळाडूंमधलं युद्ध आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार. एका बाजूला वैभव एका बाजूला दिनेश. 30 सर्कलचं निर्बंध असलेलं हे दुसरं षटक. मॅक्झिमम 3 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा असते. अशा परिस्थितीमध्ये मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ असे 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून आपल्याला पाहायला मिळतात. बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या रिंगणामध्ये वर्तुळामध्ये पाहायला मिळतात. दिनेश पाटील 5 विकेट मागच्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला वैभव भोपी 21 बॉल मध्ये 51 धावांचा वादळी खेळ. पहिल्या मॅच मध्ये 2 मोठ्या खेळाडूंमधलं युद्ध. पहिलाच बॉल टायमिंग व्यवस्थित साधू शकला नाहीये. धोका उद्भवला होता परंतु वैभवचं दैव बलवत्तर. सेफ आहे. एकच धाव मिळते वैभवला आणि वैभव पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती. चांगली मॅच. 2 मोठ्या संघांमधला संघर्ष. अमितजी भोपी आणि सायुरी पाटील यांचा संघ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. अक्षयजी मुंडे यांचा संघ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आणि यानंतर दर्शन पाटील शारदा एंटरप्राइजेस यांचा 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शेडुंग आजिवली संघ. हलक्या हाताने बॉलला फक्त उचलला. जसा चेंडू समोर आला त्याला उचलला आणि अक्षरशः फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाटील मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट. आणि या खेळाडूमध्ये जी गुणवत्ता आहे ना ती आज पूर्णपणे दाखवतोय. आणखीन एक फटका. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. आता मात्र रोहितच्या फलंदाजीला नजर लागली. बाद व्हावं लागणार, परत यावं लागणार ते रोहित पाटीलला. कमॉन डीजे. जे अक्षयने पण गाणं अगदी चांगलं लावलं. गोलंदाज पण आहे दिनेश पाटील, बॅट्समन पण आहे रोहित पाटील आणि झेल टिपलाय तो देखील नितेश पाटील. सगळे पाटील आणि गाणं देखील तसंच वाजवलं. 7 बॉल मध्ये 20 धावांचा बहारदार खेळ. मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. कॅप्टननं चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला परंतु तो जास्त वेळ विकेटवरती थांबू शकला नाहीये. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुणाल नाईक. कसळखंडचा हा खेळाडू कुणाल नाईक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु दिनेश पाटील काय दर्जेदार खेळ करतोय. षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक करतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवतोय तो आयांश 11 कोळके संघासाठी. कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संजयजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये सरपंच साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि विकेट मिळाली आहे. दिनेशनं लगातार दुसरा धक्का दिलाय आणि कुणाल नाईक होतोय बाद.
लगातार 2 विकेट मिळाल्यात त्या गोलंदाज दिनेश पाटीलला. आज या खेळाडूचा खरं तर दिवस आहे. याच्या राशीमध्ये आज खूप काही चांगलं लिहिलंय आणि परफॉर्मन्स देखील तितकाच चांगला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये 42 बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 7 विकेट, फिल्डिंग करत असताना 2 झेल, दर्जेदार अशी कामगिरी राहिली आहे. प्रमोद पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅक टू द बॉलर, फक्त अलगद थ्रो दिला, एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. प्रमोद पाटीलने स्वतःचं खातं उघडलंय. 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बरीचशी पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू याच्यासाठी बाईक ठेवण्यात आली आहे. आदरणीय मोहनशेठ लबडे यांनी पुरस्कृत केलेली ही बाईक अगदी व्यासपीठाच्या समोर ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. स्लोअर बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळण घेऊन आतमध्ये येणारा चेंडू रिप्ले मध्ये देखील पाहायला मजा येईल. विवेक पाटील आहेत त्या ठिकाणी, दाखवतील रिप्ले मध्ये की बोटांची जादू दिनेशच्या आपल्याला मागच्या बॉलवरती पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात 12.50 च्या ऍव्हरेजनं. वैभव भोपी अजूनही मैदानामध्ये उभा आहे. 3 चेंडू त्यानं फेस केलेत. वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. प्रमोद जो आता फलंदाजीला आलाय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय. सायुरी 11 जय बापदेव पाली संघ, सांगडे पाली संघ, ज्यांना खरं तर आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. इथून पुढे चांगली इनिंग बिल्ड करावी लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं चांगली गोलंदाजी करतायत. नितेश पाटील गोलंदाजीला आलाय. चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय संजय शेठ घरात, आदरणीय चंद्रकांत शेठ भोईर, आदरणीय आमचे दीपक शेठ पाटील, सगळे पाहुणे या व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाणारा हा दणदणीत असा चौकार. प्रमोद पाटीलच्या बाडमधून आलाय चौकार. मच निडेड बाउंड्री. खरं तर या फटकेबाजीची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि या 4 धावा आल्यात. एकूण धावसंख्या होती आहे ती 29. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर खर तर पुल करण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्ट करू शकला नाहीये आणि हा डॉट बॉल आलाय. पालीपासून अगदी भोकरपाडापर्यंत आणि पळसपे जवळील पेठ पासून ते अगदी पोंजे या विभागामध्ये नारपोलीपर्यंत 40 गावातील खेळाडूंना एकत्र बांधून ठेवणारी ही स्पर्धा, 40 गावांच्या अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा मैदानामध्ये सुरू आहे आणि 40 गावांचं नेतृत्व करणारे हे सगळे तारे सितारे आपल्याला या 7 दिवसांमध्ये जय म्हसोबा, जय हनुमान म्हसोबा नारपोलीच्या मैदानावरती पाहायला मिळतात. सातत्याने गेली 3 वर्ष या सगळ्या खेळाडूंना एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपली कला, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते आणि चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा म्हणून नेहमीच या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. या वेळेला समालोचन कक्षामध्ये आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येणारा हा खणखणीत असा गगनभेदी षटकार. हा खेळाडू आहे वैभव भोपी. स्क्रीनवरती आपण ज्याला पाहतोय, पहिल्या मॅच मध्ये याच खेळाडूने 50 मारली होती
नॉट आउट राहिला होता आणि तोच फॉर्म आता या मॅच मध्ये कायम दाखवत असताना 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय वैभव. प्रमोद त्याला चांगली साथ देतोय आणि पहिल्या 4थ्या क्रमांकाचे हे फलंदाज धावसंख्येला आकार देण्याचं काम करतायत, डावाला सावरण्याचं काम करतायत ते सांगडे पाली संघासाठी. नितेश पाटील थोडासा महागडा, थोडासा एक्सपेन्सिव्ह यावेळेला पाहायला मिळतोय, परंतु आज रुपेश पोपेटाचं पण आपल्याला कौतुक करावं लागेल. गेली कित्येक वर्ष यष्टांच्या पाठीमागे आपण रुपेश पोपेटा याला पाहत असतो. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला, क्लोज किपिंगचा दांडगा अनुभव असलेला हा यष्टीरक्षक आहे. दहिवली गावचा खेळाडू आहे, चोमटण्याचा हा खेळाडू आहे आणि दर्जेदार कामगिरी. यॉर्कर गोलंदाजाचं अस्त्र यावेळेला त्यानं बाहेर काढलं. एकच धाव मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती 37 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण सन्मान सोहळ्याकडे जाऊया. स्वागत कक्षामध्ये आपण आमंत्रित करूया सन्माननीय भातन ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच चंद्रकांत भोईर सर. आपण यायचं, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये ही मोलाची उपस्थिती, सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या भातन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय CM भोईर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि मायाची उपदार शाळ यांचं या ठिकाणी आपण अर्पण करून त्यांचा शुभ स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर विद्यमान सरपंच सन्माननीय संजयजी घरत यांना देखील आपण विनंती करूया या मुख्य व्यासपीठावरती स्वागत कक्षामध्ये आपलं देखील असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान राजकारण क्षेत्रामध्ये अगदी अग्रगण्य कामगिरी करणारे आमचे सन्माननीय विद्यमान सरपंच कसलगड ग्रुप ग्रामपंचायतीचे संजयजी घरत यांचे या ठिकाणी शुभ सन्मान चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी ते त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉम्बॉक्स. मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावरती पाहायला मिळते. अगदी पनवेल, खालापूर, उरण या सगळ्या परिसरातील सगळे पाहुणे, क्रिकेटचे प्रेमी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. एक साथ मित्रांची 24 लाईव्ह इव्हेंटची तालुका ओपन टीम, जे हनुमान मसोबा, नारपोली संघ आणि संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेचं फार चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. दिनेश पाटीलचं हे षटक आहे ना, ते अतिशय निर्णायक षटक असेल, कारण फलंदाजांना रोखण्यासाठी दिनेश आलाय आणि साईड स्क्रीनच्या समोर जे खेळाडू बसलेत ना, त्यांना विनंती आहे की आपण तिथून हटा, थोडं बाजूला बसा. येलो आर्मी, आमची येलो आर्मी त्या ठिकाणी बसली आहे. त्यांना विनंती आहे की आपण थोडं बाजूला बसून घ्या. पाठीमागे बसण्याची व्यवस्था आपण याला करण्यात आलेली आहे आणि त्यांनी देखील आमच्या या विनंतीचा मान राखला, त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद. कारण ज्या वेळेला गोलंदाज येतो ना, त्यावेळेला बॅट्समनला कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी येते. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला आपण पाहतोय की समोर अगदी 10 मीटरच्या डिस्टन्स मध्ये कोणालाही येऊ दिलं जात नाही फलंदाजाच्या समोर, कारण त्याला चेंडू स्पष्ट दिसावा, गोलंदाजाची पूर्णपणे हालचाल त्याला पूर्णपणे दिसावी, कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नको, यासाठी हा नियम आपण क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहत असतो. दिनेशच्या हातामध्ये षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. रोहितची मोठी विकेट आणि कुणालची त्यानं मोठी विकेट मिळवली होती. पहिल्याच बॉल वरती परत पाठवलंय, डिस्पॅच केलं या वेळेला प्रमोदला आणि गोल्डन विकेट ऑफ द मॅच. वैभव हॅज टू डिपार्ट. दिनेश पाटील धारदार गोलंदाजी करतोय, भरधाव वेगानं गोलंदाजी करतोय. 3 विकेट त्याला मिळाल्यात आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट त्यानं मिळवली आहे. या जोडीला फोडणं फार गरजेचं होतं गोलंदाजी करणाऱ्या कोळके संघासाठी. ती विकेट मिळाली आहे, तो ब्रेक थ्रू त्यानं मिळवला आहे. राहुल शेळके आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. पालीचा हा
एक जबरदस्त टॅलेंटेड ऑलराऊंडर आहे. मागच्या मॅच मध्ये एक चेंडू त्याच्या वाट्याला आला आणि त्यावरती त्यानं प्रहार चढवला होता आणि आता मात्र मधल्या फळीमध्ये फलंदाजीला तो आलाय. राहुल शेळके, प्रमोद पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला नारपोली एक्सप्रेस भरधाव वेगानं गोलंदाजी करतीये. 8 विकेट आजच्या दिवसामध्ये त्यानं आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये मिळवल्यात. ही लेन कडून गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल प्रहार चढवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळतीये. चांगलं कॉलिंग देखील पाहायला मिळतोय. रुपेश पोपेडा मगाशी कौतुक केलं होतं आणि पुनश्च एकदा चांगली कामगिरी यष्ट्यांच्या पाठीमागे त्याची पाहायला मिळाली. एकेरी धावेनं एकूण धावसंख्या होती 38. या मॅच मध्ये सांगडेपाली संघानं 60-65 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण समोर देखील तितकीच ताकदवान बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली फाईट दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळणार. वायडी शॉर्कर गोलंदाजाचं अस्त्र ब्रह्मास्त्र. या अगोदर गोल्डन स्पॉट वरून उसळी घेणारे चेंडू आपण पाहिले, ऑफब्रेक पद्धतीचे चेंडू पाहिले. आता ऑफस्टम्पच्या बाहेरचा यॉर्कर जो फलंदाजांना कनेक्ट करणं खेचणं फार डिफिकल्ट असतं, तो त्याच्या भात्यातून पाहायला मिळाला. एज लागली पाठीमागे. रुपेशनं झेलला कॅरी केलंय आणि हा चौथा फलंदाज बाद. संपलाय. 38 धावा धाव फलकावरती आहे. 4 बॅट्समन आउट झालेत आणि इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. द्वारकानाथ चोरगे सरांना आपण इशारा करताना पाहिलं, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन झाल्यानंतर त्यांनी दाखवलं. आणि दिनेश पुन्हा या मॅच मध्ये आपला फायफर हायफाय पूर्ण करणार का, पुन्हा पंजा खोलणार का? दिनेश पंजा खोलत नाही तर अक्षरशः बॅच वरती झडप टाकतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय दर्जेदार कामगिरी राहिली आहे या खेळाडूची. वेदांत मोरे गिरवल्याचा हा खेळाडू, आणखीन एक लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये. लोकल बॉयचा तडाखा पहिल्याच बॉल वरती इम्पॅक्ट प्लेअर ठोकतोय षटकार. फुल स्ट्रोक पाहायला मिळाला. तो बॅट्समन वेदांत मोरेच्या बाड मधून यंग बॅट्समन आहे. गिरवल्याचा हा खेळाडू आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती त्यानं षटकार ठोकला. आपण म्हणतो ना, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. समोर गोलंदाज कोण आहे हे बघू नका, त्याच्या येणाऱ्या चेंडूकडे बघा. आणि त्यानं तेच केलं. दिनेशनं काय केलंय हे याचं मला काही फरक पडत नाहीये. आला, त्यानं पाहिलं आणि मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकून दिलं. प्लेयरला विनंती आहे की आपण आतमध्ये या. 2 प्लेयरना आतमध्ये या. 3 प्लेयर आहेत आणि चेंडू मिळालेला आहे त्या ठिकाणी. हे सगळे ग्रामीणचे खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे एक एक क्षणाची किंमत त्यांना माहिती आहे. हे सगळे रुळलेले मुरलेले खेळाडू आहेत आणि फार चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. दिनेशच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे वेदांत मोरेनं. 44 धावा, 4 बॅट्समन आउट झालेत. आणखीन एक अगदी टेकडीवरती लांब लचक हा लगातार दुसरा षटकार. 50 धावा पूर्ण सांगडेपाली संघाच्या. कमॉन डीजे.
दोन चेंडूंनी पूर्णपणे दडपण प्रेशर रिलीज केलं, पूर्णपणे चांगल्या पोझिशन मध्ये आणलं. ते सायुरी 11 बादशाह सोडा जय बापदेव सांगडेपाली संघाला. वेदांत बोरे आला गिरवल्याचा हा खेळाडू, त्यानं पाहिलं दिनेशचे दोन चांगले चेंडू त्यानं कनेक्ट केले आणि अक्षरशः मिड विकेटच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारे षटकार पाहायला मिळाले, गगनभेदी स्ट्रोक पाहायला मिळाले. 50 धावांवरती नेलं सांगडेपाली संघाला. शेवटचं षटक बाकी आहे आणि नितेश म्हात्रेच्या हातामध्ये आता बॉलिंग दिली आहे. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या हातामध्ये शेवटचे 6 चेंडू दिले गेलेत. त्याच्या समोर आहे तो राहुल शेळके, पालीचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला गिरवल्याचा वेदांत आणि गोलंदाजी करण्यासाठी येतो आहे तो नारपोलीचा नितेश म्हात्रे, गिरवल्याचा नितेश म्हात्रे. सगळे या विभागातील खेळाडू आज जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. आदरणीय राजू पांडा सर आणि आदरणीय राजन मरगत सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. राहुलला चेंडूला खोदून काढलाय दिनेश, सहजासहजी बॉलला जाऊ देणार नाहीये. एकच धाव मिळतीये. एफर्ट्स त्या ठिकाणी देत असताना, कमिटमेंट त्या ठिकाणी देत असताना दर्जेदार फिल्डिंग. एक धाव मिळतीये. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत करूयात. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आमच्या दोन्ही पाहुण्यांचं. काय चेंडू टाकलाय दर्जेदार. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू, फिरकी गोलंदाज आहे, कमी गतीनं चेंडू टाकतोय आणि असे चेंडू थोडस जज करणं बॅट्समनला डिफिकल्ट असतं. शफल झाले बॅट्समन नितेशच्या विरोधामध्ये आणि या वेळेला क्वाल करेक्ट केला. नितेश वेदांच्या बाड मधून आलाय. हा तिसरा षटकार. बॅट्समन गिरवल्याचा आहे, गोलंदाज गिरवल्याचा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये हे एकत्र खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचे कच्चे दुवे, एकमेकांचे पक्के दुवे, एकमेकांचा स्ट्रॉंग झोन, एकमेकांचा वीक झोन चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. आणि वेदांतनं ओळखलं आणि त्यावरती षटकार चढवला. आणि या अगोदर नितेशनं ओळखलं होतं वेदांतचा पॉइंट आणि त्याला डॉट बॉल देखील काढला होता. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेदांत मोरेचा वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूंमध्ये 18 धावा, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. षटकाराचा हा गिरवले ब्रँड मात्र या ठिकाणी संपतो आहे. त्याची इनिंग या ठिकाणी संपतीये आणि 5वा फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. राजू पांडा साहेब आणि आदरणीय राजनजी मरगत साहेब श्रीराम सिक्युरिटीचे ओनर आहेत. यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. स्क्रीनवरती आमच्या पाहुण्यांना आपण पाहतो आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. वेदांतनं शेवटच्या क्षणाला का होईना परंतु काय एंटरटेन केलं, जबरदस्त फटकेबाजी केली. सुरुवातीलाच म्हटलं होतं की दोन्ही गिरवल्याचे खेळाडू आहेत, त्यांना एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि फसवलं नितेश म्हात्रेनं. मोठ्या फटक्यासाठी त्याला लोभ दाखवला होता आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेळके ब्रदर्स आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. कल्पेश शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबरदस्त गोलंदाजी, हातभर वळण घेत आहेत चेंडू नितेशचे. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर निघणारे चेंडू बॅट्समनला अगदी हात लांब करून, हात स्ट्रेच करून बॉलला कनेक्ट करावं लागतंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आलाय. अगदी डिसिजन क्रुशियल आहे. ज्या वेळेला स्टंपला बॉल ब्रश केला त्या वेळेला बॅट्समन सेफ आहे का
हे मात्र चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. दीपक पाटील सर आणि आमचे विवेक पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे टेक्निकल ऑपरेटर त्या ठिकाणी चेक करतायत. आणि काय दर्जेदार गोलंदाजी राहिली नितेश म्हात्रेची. स्लॅग ओव्हर मध्ये पूर्णपणे दाबलं, रोखलं. एक षटकाराचा अपवाद वगळला ना तर त्याची दादागिरी पाहायला मिळाली. आणि नॉट आउट आहे. बॅट्समन सेफ आहे. एक धाव मिळाली आहे. स्क्रीन मध्ये देखील रिप्ले मध्ये पाहतोय. बॅट ज्या वेळेला पॉपिंग क्रीज मध्ये इन झाली ना त्यावेळेला बॅट्समन गोलंदाजानं स्टंपला बॉल लावला. बॅट्समन सेफ आहे. एक धाव मिळते. पहिलं सत्र संपलं. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. 60 धावांची गरज आहे. एका रांगेमध्ये हे सगळे खेळाडू मैदानाच्या बाहेर दाखल होत आहेत. चांगली शिस्त आपल्याला पाहायला मिळते. 60 धावांचं लक्ष सेट केलंय आयांश 11 कोळके संघासमोर. जाऊया आपण सन्मानाकडे. आदरणीय राजू पांडा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजनजी मरगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय राजनजी मरगत साहेब आपण या. राजनजी मरगत साहेबांना आपण विनंती करतोय की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. एका वेल नोन सिक्युरिटी कंपनीचे ते मालक आहेत. या विभागामध्ये सातत्याने बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्यांना सिक्युरिटीज प्रोव्हाइड करण्याचं ते काम करतायत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती करूयात. राजनजी मरगत साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि आदरणीय राजू पांडा साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी देखील पुढे यावं आपल्या या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. आदरणीय राजू पांडा साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आयोजकांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी पाहतोय. 40गाव प्रीमियर लीग 2024-25 हे तिसरं दिमागदार असं पर्व. प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि हा वारसा जपण्याचं काम या आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 60 रनचं टार्गेट आहे. टॉस केला जाईल. लुझरची मॅच असेल. टॉस केला जाईल. मरियाई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडुंग आजिवली, रवींद्र दुर्गे, अजयजी भागीत आणि अनिलजी भागीत यांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शारदा एंटरप्राइजेसचे दर्शनजी पाटील यांचा 24 लाईव्ह इव्हेंट बोरले संघ. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की एक ओव्हर झाल्यानंतर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन स्टेज जवळ यायचं. मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील राष्ट्रभाषेमध्ये रोहितजी गायकर. धन्यवाद. थैंक यू सो मच सूरज हातमोडे सर. सभी क्रिकेट के दर्दी या दर्शकों का प्यार भरा नमस्कार. यहां से 5 ओवर का खेल मुकम्मल हो चुका है. पहले सत्र में पहली इनिंग में 60-59 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. 60 का पीछा करना है. इस समय बादशाह सोडा जयबाब देव सांगड़े पाली उनके अगेंस्ट अयांश 11 कोल की टीम को. दो बल्लेबाज इस समय मैदान के अंदर. ओपनर ब्लास्टर मैदान के अंदर दस्तक देते हुए स्ट्राइकिंग एंड के ऊपर होंगे रूपेश पोपेडा. नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर हम देख रहे हैं कल्पेश मस्कर. 5 ओवर में 60 रन बचाने होंगे इस समय रोहित पाटिल की सांगड़े पाली टीम को.
रुपेश पोपेटा पिछले मुकाबले में काफी अच्छी शुरुआत करके दी थी आयांश लेमन कोलके को। इस समय सांगड़े पाली के खिलाफ ये शुरुआत कैसी होती है? 60 का पीछा करना है, 5 ओवर का खेल मुकम्मल, अभी भी बैलेंस है। दूसरे सत्र में दूसरे इनिंग में गेंदबाजी की बौखदौर संभालते हुए गेंदबाज कल्पेश शेलके ब्रदर्स की ये पाली टीम हम देख रहे हैं। सांगड़े पाली टीम बादशाह सोडा, अमित भोपी पुरस्कार थे इस टीम के, और आयन शिलेवन कोलके टीम के पुरस्कार थे अक्षय जी मुंडे। तो दोस्तों चलते हैं मुकाबले की तरफ। ब्यूटीफुल एटमॉस्फियर, बिल्कुल ये अच्छा क्रिकेट का पोषक वातावरण, अंपायर्स का ग्रीन सिग्नल, मुकाबला शुरू, काउंटडाउन शुरू, 3, 2, 1। ये पहली गेंद होगी दूसरे सत्र की। पहली गेंद बिल्कुल सामने खेला, खिलाड़ी मौजूद है लेकिन पहुंच से दूर, गेंद जाएगी साइड क्रीज से बाजू में, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। ये कर रहा पहले गेंद के ऊपर चौवा। षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार दोन्ही गावाला 40। थैंक यू डीजे। पहली गेंद के ऊपर चौवा अर्जित किया, 60 का पीछा करना है, 60 के तो 59 बनाए हैं, लेकिन कल्पेश के ऊपर पहले गेंद के ऊपर हल्ला चढ़ाया रुपेश पोपेटा ने। वेल एक्सपीरियंस बल्लेबाज है ये। इस ओवर की दूसरी गेंद स्लो ओवर किया, लेकिन पहुंच से काफी बाहर, ऑफ स्टिंग से बाहर जाती हुई गेंद, अंपायर्स का वाइड बॉल का इशारा आता हुआ। इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा होता हुआ। ये देखिए एक्शन रिप्ले में इस गेंद को देखेंगे, काफी बाहर जाती हुई गेंद ऑफ स्टंप से, ये वाइड बॉल का इशारा है। वाइड बॉल के तहत 1 रन का इजाफा, 5 रन पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। राउंड द विकेट से एंगल बनाते हुए, कोन बनाते हुए गेंदबाजी करने की कोशिश। इस बार बिल्कुल जड़ में गेंद, ब्लॉक होल में गेंद थी, खोद के निकाला, स्ट्रिप सिंगल को अपने कलाई को साढ़े इस गेंद को मोड़ दिया और महज सिंगल मिलेगी। इस सिंगल के साथ कुल रन संख्या जा पहुंची है 6 रन। और यहां से टॉस किया जाएगा दो टीमों के बीच। हम देख रहे हैं संजय जी घरत, हम इन्हें इनवाइट करना चाहेंगे कि टॉस के लिए आप टॉस बॉक्स में जरूर आइए। मंच के ऊपर संजय जी घरत यहाँ पर आ चुके हैं। मुकाबले के ऊपर ध्यान दीजिए हमारे निकेश सर। यहाँ से टॉस किया जाएगा दो टीमों के बीच, लूजर डू और डाई की स्थिति होगी। जयेश पाटिल और प्रफुल्ल पाटिल, चैम्बो, इन दोनों के बीच संजय जी घरत टॉस करेंगे। जयेश बोईर और चैम्बो। तो प्रफुल्ल पाटिल ने टॉस जीता है। डू और डाई का मुकाबला दोनों के लिए रहेगा। इस समय बड़ी बल्लेबाजी हो रही है। 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। ये चौवा धागा बल्लेबाज कल्पेश मस्कर ने स्लोवर करने की कोशिश की थी, उंगलियां फेर दी थी, शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पुल किया और यहां से ये चौवा अर्जित करने में कामयाबी जरूर मिली। 11 रन पर जा पहुंचा स्कोरबोर्ड, 60 का करना है पीछा। 3 गेंदे का खेल यहां से समाप्त हो चुका है। कल्पेश को अब लय नहीं मिल रही है, दिशा से भटकी हुई गेंदबाजी कल्पेश द्वारा। ये क्या गजब की स्ट्रोक है, बढ़िया स्ट्रोक यहां से कल्पेश द्वारा, और ये चौवा अर्जित करने में और एक मौका मिला, लेकिन वहां पर खिलाड़ी इंजर्ड हुए हैं, पैर में मोच आई है शायद। रुपेश पोपेटा वहां पर है। क्रैम्प आया है शायद रुपेश के पैर में, देखिए। रिप्ले पे हम देख रहे हैं क्या गजब का स्ट्रोक था। कवर ड्राइव देखिए, लाजवाब था, लेकिन भागते हुए ये देखिए मोच आई है, क्रैम्प आया है पैर में। एक अच्छी बल्लेबाजी सेट की है अब आयांश लेमन कोल की टीम ने। रुपेश पोपेटा नीचे अपने 2 गेंदों के समाप्ति के बाद 5 के ऊपर दस्तक दे रहे हैं, तो कल्पेश मस्कर के बल्ले से आए 2 करारे चौके कल्पेश शेलके के खिलाफ। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन। ये अच्छी शुरुआत रहेगी 60 का पीछा करते समय। अब टीम मीटिंग जरूर की जाएगी, क्योंकि 60 रन बचाने हैं तो पहली शुरुआत काबिले तारीफ किफायती करनी होगी, अच्छे गेंदे डालने होंगे, विकेटें निकालनी होगी, इस मुकाबले को बचाना है टीम
सांगड़े पाली को, तो पहले गेंदबाजी के ऊपर पहले तो जो P2 के ओवर है, P1 और P2 के ओवर वो महत्वपूर्ण रहेंगे। पावर पे के जो ओवर है उसमें ज्यादा रनों के ऊपर रोक लगानी होगी गेंदबाजों द्वारा, लेकिन यहाँ से रन लुटाए जा रहे हैं टीम अयांश 11 कोलके के बल्लेबाज रूपेश और कल्पेश द्वारा। 15 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर लुटाए जा चुके हैं, उसमें 3 करारे चौके, 2 खराब वाइड गेंदे और 1 सिंगल के साथ ये 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। यहाँ से टीम मीटिंग जरूर की जा रही है रोहित पाटिल द्वारा, क्योंकि वो जानते ये मुकाबला अपने लिए कितना अहम है। इस मुकाबले में जीतते तो सुपर 12 में क्वालिफाई जरूर करेगी टीम सांगड़े पाली, लेकिन इस मुकाबले में यूं ही नहीं जाने देंगे अयांश 11 कोलके के बल्लेबाज। अब 26 गेंदे फासला बचा है, विनिंग कैलकुलेशन देखा जाए तो 45 रनों का। 26 गेंदे 45 रन इस समय जीतने के लिए अभी भी दरकार रहेगी, फासला रहेगा, अंतर रहेगा गेंद और रनों का। 2 गेंदे इस ओवर की शेष है। कल्पेश को अब हौसला अफजाई दी है, क्योंकि यस तुम कर सकते हो, डाल सकते हो अच्छे गेंदे, ये बताया जा रहा है 11 खिलाड़ियों के साथ एक टीम हडल के बाद। अब कल्पेश फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर तैयार होंगे राइट आर्म राउंड द विकेट से। फुल टॉस किया, फुल टॉस को मिस किया। ये कीपर भी एक्सेप्ट नहीं कर रहे थे कि ये फुल टॉस ये बल्लेबाज मिस करेगा, लेकिन अपने गति को, अपने स्पीड को ज्यादा बढ़ोतरी दी यहाँ पर कल्पेश ने, और ये डॉट गेंद की समाप्ति। ऐसे ही डॉट गेंदे मुकाबले में वापस ले आएंगे टीम सांगड़े पाली को, लेकिन ये फुल टॉस को मिस किया, अपने आप के ऊपर बहुत नाराज होंगे। इस ओवर की आखिरी गेंद शॉर्ट ऑफ लेन, सिर्फ दिखाई दिशा, सिर्फ दिखाई नजाकत, इस गेंद को खेला एक्स्ट्रा कवर और बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 1 बाउंस करारा, ये चौका। बिल्कुल 1 रन के ऊपर आउट हुए थे, लेकिन ये क्रूशल मुकाबला है, यहाँ से जीत जरूरी है, और उस जीत के लिए 4 गेंदों में 3 करारे चौके दागे, 12 पर अपने निजी व्यक्तिगत योगदान दे रहे हैं। तो टीम की टोटल रन संख्या पहुंची है 60 को डिफेंस करते हुए, 60 का पीछा करते हुए माफ कीजिए 19 रन इस समय डिफेंस करना है 60 रनों को सांगड़े पाली को, लेकिन पहले ओवर में आए 19 रन कोलके के बल्लेबाजों ने अपने बल्ले का दमखम दिखाया, अपने बल्ले का जज्बा दिखाया। रूपेश और कल्पेश मस्कर ने 19 जा पहुंचा है स्कोरबोर्ड। अब आने वाली 24 गेंदे 41 का पीछा करना है। नए गेंदबाज होंगे संदीप पाटिल, शिवकर के ये गेंदबाज है संदीप पाटिल, इनेट नंबर 2 के ऊपर गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए, मोर्चा संभालते हुए राउंड द विकेट से। पहली गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, शफल क्रॉस खेलने की कोशिश थी, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। पिछले मुकाबले में भी यही गेंदबाज थे जिन्होंने मुकाबला को टर्न दिया था। अभी इस मुकाबले में पहले ओवर में 19 रन जाने के बाद अब डॉट गेंद की ज्यादा जरूरत रहेगी, और उस जरूरत को पूरा करते हुए पहली गेंद के ऊपर डॉट गेंद आ चुकी है। इस ओवर की होगी अगली पेशकश। शॉर्ट ऑफ लेन गेंद और पॉइंट के ऊपर से खेला, इनफील्ड के ऊपर से इस गेंद को भेदा, रन बॉल जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर और रन मिलते हुए इस गेंद के ऊपर 4 रन करारा चौका। यहां से रन बचाने का संघर्ष जारी है सांगड़े पाली टीम के गेंदबाजों का। 23 पर जा पहुंचा है टोटल। रुपेश पोपेटा 2 चौके के साथ 9 के ऊपर योगदान दे रहे हैं। इस ओवर की अगली गेंद होगी, स्लो ओवर किया लेकिन नो मैंस लैंड में जरूर जाएगी, गैप शॉट सिलेक्शन है और ये गेंद 1 बाउंस सीमा रेखा पार, 4 रन दूसरा करारा
से अब तक 9 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, उसमें लगा चुके हैं बल्लेबाज 6 चौके, 27 पर जा पहुंचा टोटल। अब फासला बचा है 21 गेंदे, 33 रनों की दरकार है। रूपेश पोपेटा भी अच्छी खासी बल्लेबाजी कर सकते हैं, ये दिखाया इस मैदान के ऊपर रूपेश ने। फिर एक बार गेंद को स्लो ओवर किया, फिर एक बार गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर। इस ओवर की होगी ये चौथा चौका। या हो क्रिकेटच्या मैदानाला मारतील चौकार, मारतील षटकार, या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन, या होणार टोली गावाला। बैक टू बैक 3 चौके आ चुके हैं। मैं 4 बोला था जरूर, लेकिन 3 चौके हमारे निकेश स्कोरर हमको बता रहे हैं कि 3 चौके बैक टू बैक इस ओवर में आ चुके हैं। रन जा चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर 31 रन। क्या आएगा 5वां, लेकिन यहां से प्रोटेक्शन है वहां पर शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति, 2 गेंदे डॉट जा चुके हैं, लेकिन 3 चौबे बचा नहीं पाए कोई भी खिलाड़ी। अच्छी खासी बल्लेबाजी हो रही है बल्लेबाजों द्वारा, रूपेश और कल्पेश द्वारा। हालांकि मोच है, क्रैम्प है अपने पैरों में, लेकिन अपने टीम के लिए, अयांश 11 कोलखे के लिए ये संघर्षमय पारी, ये 60 रन मुझे बनाने हैं, ये मन में ठान लिया है और उसके लिए ये बल्लेबाजी जारी है रूपेश द्वारा। फिर एक बार अक्रॉस द बैटर इस स्ट्रोक को खेला है, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन आसानी के साथ पूरे किया जाएगा तो बल्लेबाजों द्वारा। इस 1 रन से बढ़ता टोटल जा चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 32 रन। 32 रन इन बोर्ड। आने वाली गेंदे बची 18, जीतने के लिए 28 की जरूरत है। 18 गेंदे 28 की जरूरत। इस ओवर में देखा जाए तो 13 रन संदीप पाटिल के इस गेंदबाजी के ऊपर खर्च किए, उसमें 3 करारे चौके जरूर आए थे। अब साझेदारी अच्छी खासी बन चुकी है, 32 रनों की साझेदारी। जो फ्लाइंग स्टार्ट रहता है 60 रनों का पीछा करते समय किसी भी टीम को, वो फ्लाइंग स्टार्ट यहां से करके दिया है बल्लेबाजों ने, रूपेश और कल्पेश द्वारा। कल्पेश अपने होम ग्राउंड के ऊपर खेल रहे, 19,000 पॉइंट यूं ही नहीं मुझको ऑक्शन के लिए गवाए थे हमारे कैप्टन दिनेश पाटिल ने। उस कैप्टन के विश्वास के ऊपर पूरी तरह से खरे उतरते हुए ये कल्पेश मस्कर बल्लेबाज और रूपेश पोपेटा वेल एक्सपीरियंस बल्लेबाज है। पिछले मुकाबले में भी काफी अच्छी किफायती बल्लेबाजी की और इस मुकाबले में भी अपनी टीम को लिए अब तक तो सेफ स्थिति में लेकर गया है 32 रनों के ऊपर। जब चौके लगाते हैं ना तो वो कप्तान को चूपते हैं, छक्के को कोई मायना नहीं रखता है, वो ऊपर से जाता है। लेकिन जब चौका जाता है ना किसी फील्डर को मिस करके या किसी गैप में, तो कप्तान का दिल के अंदर बहुत चूपता है वो चौका, क्योंकि कैसे फील्ड सेट करे, किधर फील्डिंग फैलाई जाए, ये बहुत सारे क्वेश्चन मार्क कप्तान के दिल में आते हैं। लेकिन इस समय 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर है, 18 गेंदे 28 की जरूरत है, तो नए गेंदबाज होंगे। तीसरे ओवर में नई खोज होगी गेंदबाज की। कल्पेश शेल के उसी गेंदबाज के ऊपर भरोसा जताया, विश्वास जताया इस समय रोहित पाटिल ने। पहले ओवर में हालांकि 19 रन खर्च किए थे, लेकिन इस 18 गेंदों में 28 को बचाने के लिए वही गेंदबाज का इस्तेमाल होगा। लेकिन ये फुल टॉस, ये क्या होंगे, ये क्या अपने डिसीजन पर खरा उतरेंगे, लेकिन अंपायर्स का फैसला आना जरूरी है। रेफर किया है तीसरे अंपायर्स को हाइट फैक्टर चेक करने के लिए। दीपक पाटिल सर हमें जरूर बताएंगे। डिसीजन नाउ पेंडिंग। ड्रोन कैमरा ऊपर देखिए, इट इज अ नो बॉल कॉल। ये हाइट फैक्टर कमर के ऊपर से नो बॉल थी, इसके बदौलत ये नो बॉल दिया जाएगा। 1+4 यानी कि 5 रन और उसके बाद की गेंद होगी फ्री हिट। ये देखिए एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं क्लियरिटी विथ क्वालिटी। हमारे 24 लाइव इवेंट के कैमरामैन ने इसे कैद किया, बिल्कुल विकेट के ऊपर से जाती हुई गेंद थी और थर्ड अंपायर ने दिया नो बॉल का इशारा। 1+4 रन आते हुए स्कोरबोर्ड के ऊपर 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर फ्री हिट होगी
जो आत्मविश्वास जताया था, जो कॉन्फिडेंस जताया था रोहित पाटिल ने कल्पेश के लिए, लेकिन उस कल्पेश ने उस आत्मविश्वास को खरे नहीं उतरा। फ्री हिट की ये गेंद थी, एक रन आसानी के साथ पूरा किया जाएगा। हालांकि कैच तो जरूर लपका था, लेकिन पिछले गेंद के ऊपर जो गलती की थी उसका नुकसान, उसका खामियाजा इस गेंद के ऊपर जरूर भुगतना पड़ेगा। एक रन आसानी के साथ पूरे किया, टोटल जा पहुंचा है स्कोरबोर्ड के ऊपर 38 रन। आने वाली 17 गेंदें जीतने के लिए 22 की दरकार। कल्पेश मस्कर इज ऑन स्ट्राइक नाउ। यहां से खेला है हवा में, जरूर गेंद के ऊपर खिलाड़ी पहुंचेंगे, लेकिन आसान सा कैच छोड़ा। अब सब पैंतरे, सब फांसे उलट पिलट हो चुके हैं, क्योंकि जो पहले ओवर में 19 जा चुके हैं, उसके बाद जो फील्डर संदीप थे वहां पर, जो पिछली ओवर जिन्होंने जरूर फेंकी थी वो संदीप थे, लेकिन आसान सा कैच कल्पेश का छोड़ दिया। एक रन का इजाफा, 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। 60 का करना है पीछा, अब 21 रन अभी भी बैलेंस है। ये देखिए स्क्रीन के ऊपर आसान सा कैच ये खिलाड़ी ने छोड़ा है। क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश थी, अब पैर में मोच है, मैच सिंगल से ही संतुष्ट रहना पड़ेगा। लेकिन कुछ भी तकलीफ हो, कितना भी दर्द हो, लेकिन इस क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों कि हम नहीं छोड़ना चाहते ग्राउंड, क्योंकि इस मुकाबले में हमें जीतना है, इस मुकाबले में हमें क्वालिफाइड करना है, ये मन में बात जरूर है। और उसके लिए रुपेश पोपेटा ये संघर्ष भाई पारी, इस समय 11 गेंदे 20 रनों की यह पारी जारी है अभी तक। 40 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। इस गेंदों की जरूरत है, ये गेंद चाहिए टीम सांगड़े पाली बादशाह सोडा सुईरी 11 जब आप देव पाली को, क्योंकि यहां से रोकना होगा तो ऐसी गेंदों के ऊपर ज्यादा ज्यादा ध्यान देना होगा गेंदबाजों को। 14 गेंदे, अब 20 की यह दरकार। इस ओवर की अगली गेंद सामने खेला, सीधे बल्ले से बिल्कुल भी से अपने बल्ले का दमखम दिखाया कल्पेश मस्कर के बल्ले से, यह आता हुआ करारा छक्का। बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। लेकिन यहां से संघर्ष करना होगा टीम सांगड़े पाली के गेंदबाजों को। ये देखिए नजाकत दिखाई, कलात्मक स्ट्रोक खेला, डीप फाइन लेग में खिलाड़ी है लेकिन लंबा चेस है। क्या इस गेंद को रोक लिया है, क्या इस चौवे को सेव किया है? जरूर 2 रन अपनी टीम के लिए बचा है। अच्छा काबिल तारीफ फील्डिंग की वहां पर डीप फाइन लेग के ऊपर। इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल, ये देखिए एक्शन रिप्ले में जरूर देखा जाएगा कि ये बचाया है चौका या जाया है चौका, लेकिन वहां पर रेफर किया है कि चौवा है, बचाया है। पचास रन। ओवर कंप्लीट है सर। तो गेंदें बताई जाएगी। पहले गेंद के ऊपर 9 थी, उसके बाद एक सिंगल, उसके बाद एक सिंगल, तीसरे गेंद के ऊपर सिंगल, चौथी गेंद डॉट, पांचवी गेंद के ऊपर छक्का और आखिरी गेंद के ऊपर चौवा। 3 सिंगल आए हैं, एक नो बॉल है, पहला नो बॉल है।
ओके ओके, 9 के ऊपर ध्यान नहीं था हमारे स्कोरर का। 2 9 गेंदें थी, एक गेंद शेष है। एक ओवरस्टेप का 9 गेंद यहाँ पर लिखी नहीं थी, इसके लिए सभी की माफी चाहूंगा। अब 9 की दरकार है जीतने के लिए 13 गेंदों में। सीधे बल्ले से खेला, बैक टू द बॉलर, अच्छी फील्ड की, डॉट गेंद की समाप्ति। 12 गेंदें जीतने के लिए 9 रनों की दरकार। बिल्कुल एक तरफा ये मुकाबला। 2 ओवर में 37 रन खर्च किए गेंदबाज कल्पेश शेलके ने। जो कैप्टन ने उसका ऊपर जो भरोसा जताया था, विश्वास जताया था, उसे पूरी तरह से फेल कर दिया इस मुकाबले के अंदर। अब आने वाली गेंदें बची है 12, जीतने के लिए 9 रन की दरकार है। कल्पेश मस्कर 23 रन के ऊपर दस्तक दे रहे हैं, तो रुपेश पोपेटा अपने 11 गेंदों के ऊपर 20 के ऊपर दस्तक दे रहे हैं। पचास थे, उसके बाद 1 रन ऐड करने के बाद 51 हो चुके, 51 रन हो चुके स्कोरबोर्ड के ऊपर। बारह गेंदे 9 रनों की दरकार। अजय पाटिल की रायगढ़ प्रीमियर लीग की कौन भूल सकता है ओवर। 6 गेंदे 1 रनों को डिफेंस किया था। क्रिकेट है दोस्तों, अनप्रेडिक्टेबल खेल, और इसी मैदान के ऊपर 6 गेंदे 7 की दरकार थी, वो भी अजय पाटिल ने डिफेंड किया और अपनी टीम को क्वालिफाई किया। लेकिन अब 12 गेंदे 9 को डिफेंड करना इस समय सांगड़े पाली के गेंदबाजों को। कौन होगी अगली पेशकश, कौन सा होगा गेंदबाज इस 9 रनों के लिए डिफेंड करने के लिए। इस समय बॉलिंग ट्रैक पर राहुल शेल के गेंदबाजी के ऊपर दस्तक देंगे। 12 गेंदे जीतने के लिए 9 की दरकार है। 51 की ओपनिंग साझेदारी इस समय हो चुकी है दोनों बल्लेबाजों द्वारा, रुपेश और कल्पेश द्वारा। राहुल शेलके इस समय पाली के गेंदबाज 9 रनों के लिए डिफेंस करने के लिए गेंदबाजी की बौखलाहट अपने हाथों में लिए ओवर द विकेट से बिल्कुल तैयार होंगे। स्ट्राइकिंग एंड के ऊपर रुपेश पोपेटा। ये गेंद ऑफ स्टिक से काफी बाहर। अंपायर्स का वाइड बॉल का इशारा। इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा 52 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। हालांकि अभी भी 8 रनों की दरकार है। बिल्कुल एक तरफा ये मुकाबला। अच्छी खासी बल्लेबाजी की, 37 रन खर्च किए कल्पेश शेलके ने 2 ओवर में। उसके बदौलत ये स्थिति में जा पहुंची है पाली सांगड़े टीम। सामने खेलने की कोशिश थी, 1 रन आसानी के साथ पूरा किया। अब कोई जल्दबाजी नहीं होगी, अब कोई रिस्क नहीं होगा, क्योंकि अब मुकाबला बिल्कुल अपने हाथों में है। क्योंकि अब 11 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की दरकार है। हमारे महेंद्र सर वाजेकर, पोइंजे के कैलाश पाटे और कुमार अंग्रेजी का भी या इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आई है, उनका भी तहे दिल से स्वागत होगा। इस समय बिल्कुल जड़ में फेंकी थी ये गेंद, 1 रन आसानी के साथ पूरा किया जाएगा 2 बल्लेबाजों द्वारा। 1 रनों से बढ़ता हुआ टोटल 54 पर जा पहुंचा है। अब 10 गेंदे 1 बड़े स्ट्रोक की दरकार है इस मुकाबले को जीत हासिल करने में अयांश 11 कोलखे के लिए। 6 रनों की दरकार।
ये गेंद बिल्कुल यहाँ से देखा जाएगा, अंपायर का फैसला आता हुआ लेग स्टंप से काफी बाहर, वाइड बॉल का इशारा। 5 रनों की अभी भी दरकार है। 55 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। टिप्पा खाने की बाद बिल्कुल बाहर की तरफ निकलती हुई गेंद, ऑफ स्पिन अंदाज में कही थी ये गेंद राहुल शेल के द्वारा। वाइड बॉल का इशारा, इस वाइड बॉल के तहत 55 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। 10 गेंदें 5 रनों की दरकार है। शॉर्ट ऑफ लेन की गेंद बिल्कुल खेला है डीप थर्डमैन के ऊपर, यहां से चौका अर्जित किया और महज एक सिंगल औपचारिकता वाली यहां से बाकी है। 1 रनों की दरकार है जीतने के लिए। एक रनों की दरकार, 9 गेंदों का अभी भी खेल शेष है। यहां से इस मुकाबले को इस 22 के रन के तौर पर बैटकट है, माफ कीजिए, बैटकट के तौर पर ये इस 1 रन को निकाला और इस मुकाबले को जीता है अय्यांश 11 कोल के टीम ने और क्वालिफाई हो चुकी है 2 मुकाबले जीतकर सुपर 12 में चालीसगांव प्रीमियर लीग में। कॉन्ग्रेचुलेशन गाइस और हार्ड लक सुईरी 11 बादशाह सोडा जवाब दो पाली सांगड़े, हार्ड लक और एक मौका और बनेगा पाली सांगड़े टीम को। मैन ऑफ द मैच हमारे स्कोरर जरूर बताएंगे इस मुकाबले के हीरो कौन होंगे। मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला